आज मी इथे केक बनवलेला अगदी सॉफ्ट आणि त्यासाठी मी फक्त एकच भांडं वापरलेलं आहे. एका भांड्याव्यतिरिक्त जास्त भांडे वापरले नाही. एकाच भांड्यात हा केक बनवलेला आहे जो एकदम सॉफ्ट आणि खूप टेस्टी असा बनलेला आहे. तर कसा बनवलेला आहे हा केक ते समोर आपण व्हिडिओत बघूच द्या. त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सगळ्यात पहिले इथे मी नॉनस्टिक कढई घेतली. तुम्ही कुठलाही सॉसपॅन किंवा तुम्हाला ज्याही भांड्यात करायचं असेल ते भांडं घेऊन घ्यायचं. त्याला असं तूप थोडंसं लावून घ्यायचं, व्यवस्थित लावायचं, अगदी वरती कडेपर्यंत लावून घ्यायचं आहे. बघा मी कडेपर्यंत लावून घेतलं आहे. आता त्याच्यानंतर काय केलं आहे, इथे असे केळे आले. असे केळे झाले की आपण आपल्या घरी मुलं पण खात नाही आणि आपल्याला पण खायची इच्छा होत नाही, तर तो फेकून न देता ही केळं यूज करायची. आता इथे मी 4 केळी घेतलेल्या आहे आणि याला पावभाजी मॅशरने छान असे मॅश करून घेतलेले आहे याच एका भांड्यात. दुसरं भांडं वापरलेलं नाही आहे. तर यात काय करायचं, मस्त असं मॅश करून घ्यायचं. जर तुम्ही साखर वापरत असेल तर हे मॅश झालेल्या केळ्यातच तुम्ही साखर टाका. 1 वाटीबरोबर साखर टाकायची. प्रमाण पूर्ण लक्षात ठेवा, म्हणजे जास्त गोड पण होत नाही आणि फिक्का पण होत नाही. अगदी प्रमाणात हा केक बनतो. तर आता इथे मी अर्धा वाटी तेल टाकत आहे. तुम्ही कुठलंही तेल जो वापरता ते तेल टाकू शकता. सरसूचं तेल फक्त टाकू नका. तेलाऐवजी तुम्ही बटर यूज करू शकता किंवा मग तूपसुद्धा यूज करू शकता. तर मी ते तेल केलेलं आहे. तर इथे मी पिठी साखर टाकणार आहे, त्यामुळे मी साखर सरते शेवटी घातलेली आहे. तुम्ही जर साखर वापरताय, पिठी साखर न वापरता साखर वापरताय 1 वाटी, तर ही आत्ताच घालून छान व्यवस्थित मिक्स करायची. तर साखरेचं प्रमाण 1 वाटी, बाकीचे प्रमाण लक्षात ठेवा. तर आता हे तेल घालून छान व्यवस्थित मस्त मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता यात ड्राय इन्ग्रेडियंट्स, तर 1.5 वाटी मी गव्हाचं पीठ घेते. इथे मैदा घेत नाही, तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता, पण मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. छान चाळून व्यवस्थित घ्यायचं, म्हणजे काही गव्हाचे दाणे असेल किंवा काही असेल ते निघून जाते. तर 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. अर्धा वाटी कोको पावडर घेतलेला आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं. सोबत इथे अर्धा चमचा मी घेतलेला आहे बेकिंग पावडर आणि 2 चुटकी मी घेतलेला आहे बेकिंग सोडा. बेकिंग सोडा फार जास्त वापरू नका, कारण की त्याची टेस्ट मग हे येते, वेगळी येते, विचित्र थोडीशी, म्हणून. त्याच्यानंतर थोडंसं पिंच ऑफ सॉल्ट घेतलं आहे, म्हणजे 1 चुटकी फक्त मीठ घातलेलं आहे, ज्याच्याने जो गोड टेस्ट असते ती इन्हान्स होते, म्हणजे आपला गोड फ्लेवर असतो तो खूप छान लागतो. तर आता याला व्यवस्थित मस्त असं मिक्स करून घ्यायचं. कट आणि फोल्ड या प्रोसेसमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे मिक्स झाल्यानंतर यात मी अर्धा कप दूध घातलेलं आहे. तुम्ही लागतं घालू शकता. एकदम फ्लोई कन्सिस्टन्सी नको आहे आपल्याला बॅटरची, केकच्या बॅटरची, नाहीतर तो एकदम असा चिकट होतो, म्हणून. कारण की यात ऑलरेडी केळी पण आहेत. तर इथे मी फक्त अर्धा कप दूध घातलेलं आहे आणि त्याला बघा मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता तुम्ही बेक करायला ठेवू शकता, पण मी यात डार्क चॉकलेट वापरलेली आहे. तुमच्याकडे जर डार्क चॉकलेट नसेल तर आपली डेअरी मिल्क मिळते, 10 रुपयाची वगैरे ती मिळते जेवढ्याची, ती पण तुम्ही वापरू शकता. नाही वापरली तरी चालते. ते मी इथे डार्क चॉकलेट टाकून घेते आहे, व्यवस्थित टाकून घ्यायची. तर आता ह्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आता डार्क चॉकलेट टाकून घेतलं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे काय होणार, सगळं इकडे व्यवस्थित मिक्स होऊन जाणार. आणि हे चॉकलेट टाकल्यानंतर मी पिठी साखर घालते, कारण की पावडर शुगर आहे, त्यामुळे काहीच मिक्स करायची तेवढी गरज नाही. तर इथे 1 वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे आणि याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तर याला छान मस्त असं मिक्स करून घेतलेली आहे, व्यवस्थित मिक्स करायची. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीज आहे. एंड स्क्रीनला सुद्धा मी छान रेसिपीज दिलेल्या आहेत आणि आय बटनला सुद्धा दिलेल्या आहेत. तर नक्की व्हिजिट करा, नक्की बघा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. तर हे बघा आता छान साखर पण मिक्स झाली आहे. सगळं बॅटर मी एकत्र करून घेतलं आहे व्यवस्थित. थोडंसं हलकंसं टॅप करून घ्यायचं, म्हणजे त्यात एअर वगैरे असेल ते निघून जाते. आता आधीच आपण काय करायचं, गॅसवर एक छान जाड याचा तावा ठेवून तो प्रीहीट करायला ठेवून द्यायचा. तर मी तावा प्रीहीट करायला ठेवलेला आहे. या केकच्या बॅटरवर वरतून मी थोडेसे सजवायसाठी डार्क चॉकलेट टाकून घेतलेले आहे. तुम्ही डार्क चॉकलेटऐवजी ड्रायफ्रूट्ससुद्धा टाकू शकता. इकडे बघा मी तावा पण छान तापलेला आहे. आता जे आपण केकच्या बॅटरची कढई आहे ते ठेवायची, याला झाकून ठेवायची. साधारणतः 30 मिनटं याला न उघडता
तसंच होऊ द्यायचं. मधात ओपन करून बघायचं नाही, नाहीतर स्टीम निघते आणि आपला जो केक आहे ना तो नरम तर होतो, पण त्याची जो फुगायचा असतो तो व्यवस्थित फुगत नाही म्हणून. तर इथे 30 मिनिटानंतर मी ओपन केलेला आहे आणि चाकू रोवून पाहिला, थोडासा व्हायचा होता म्हणून मी परत याला मांडला. तर थोडा व्हायचं बघा, मधात दिसतेच थोडा व्हायचं आहे. एकदा मी चाकू रोवून बघितला तर थोडासा त्याला चिकटलेला निघाला. अगदी ड्राय चाकू किंवा टूथपिक निघाली तर आपला केक झाला समजायचा. तर इथे व्हायचं आहे, तर मी परत झाकून याला अजून 5 ते 10 मिनटं होऊ देणार. तर 5 ते 10 मिनिटानंतर ओपन केल्यानंतर थोडासा वरतून थोडासा वाटतो की ओला आहे, पण तो पूर्ण थंड झाल्यावर अगदी छान असा हा केक बनलेला होता. तर खूप मस्त हा केक लागतो, अगदी एकाच भांड्यात होतो आणि मजा येते खायला. हा बनाना चॉकलेट केक खूप मस्त. आता बघा पूर्ण ड्राय झालेला आहे, चाकू पण कोरडा आलेला आहे. तर सगळं व्यवस्थित झालं आहे. आता याला बाहेर काढून रूम टेम्परेचरवर येऊ द्यायचं, त्यानंतरच याचे पीसेस करायचे. तर यातच मी पीस करून घेते आहे. तुम्ही हवं तर बाहेर काढूनसुद्धा पीसेस करून घ्यायचे. मी हे केल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनटात माझ्या मुलींनी हे पूर्ण चॉकलेट केक संपवलेला होता. खूप छान टेस्टी लागते बघा. मस्त असे मी 8 पीसेस केले. याला आता 1 पीस काढणार आणि मजा येणार. खायला खूप मस्त लागते, झटपट होतो, एकाच भांड्यात होतो, जास्तीचे भांडे भरवायची गरज नाही. तर यावेळची केकची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा. बघा मस्त असा सॉफ्ट हा केक मस्त बनला आहे. तर एकदा तर नक्कीच करून बघा, कारण की आता सण सुरू होते, केळी भरपूर उरणार, तर यावेळी नक्की करा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.